नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाफवड्याचं कालवण. भाजीला काही नसेल तर वाफवड्याचं कालवण सहसा घरोघरी बनवलं जातं. अतिशय जुनी रेसिपी आहे, खायला सुद्धा खूप छान लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे चणा डाळ घेतलेली आहे. आता चणा डाळ पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. हे कालवण करण्यासाठी साधारण चणा डाळ 2 ते 3 तास पाण्यात भिजत घालायची आहे. वाफवड्यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे सुकं खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहे. एक मध्यम आकाराचा कांदा तळून घेतलेला आहे. सफेद तीळ आणि खडा मसाला थोडासा भाजून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. याची मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्यायची आहे. 2 तास झालेले आहेत. चणा डाळ सुद्धा आपली व्यवस्थित भिजलेली आहे. आता अगोदर चणा डाळ मिक्सरच्या भांड्यातून पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच वाटण करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे वाटण करायचं आहे. जाडसर थोडंसं ठेवायचं आहे. डाळ वाटून झालेली आहे. तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात याचं सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे. वाटलेल्या हरभऱ्याच्या डाळीत 1 चमचा मसाला, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं थोडेसे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हळद, मीठ, मसाला मिक्स झालेला आहे. तवा सुद्धा इथे गरम झालेला आहे. तर आता त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे तेल. तेल गरम झालेलं आहे. आता तव्यावर अशा पद्धतीने वडे घालून घ्यायचे आहे. तुम्हाला वड्याची साईज छोटी किंवा मोठी सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. वडे तव्यावर सोडताना गॅसचा स्पीड कमी ठेवायचा आहे. इथे सगळे वडे तव्यावर सोडून झालेले आहे. वड्याच्या कडेने 1 चमचा तेल सोडायचं आहे. मीडियम गॅसवर हे वडे वाफून घ्यायचं आहे. एक मिनिटासाठी वड्यावर झाकण ठेवूया. 1 मिनिट झालेली आहे. आता पलटी करून घेऊया. वडे दुसऱ्या साईडने पलटी केल्यानंतर पुन्हा 1 मिनिटासाठी याला वाफवून घेऊया. दोन्ही साईडने हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. मस्त असे वडे आपले तळून झालेले आहे. आता प्लेटीमध्ये काढून घेऊया. आपले इथं वाफवड्याचं कालवण होण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पॅन गरम झालेला आहे. त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा जिरे घालून घेऊया. 1 चमचा मसाला घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाला घ्या. वाटलेलं वाटण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
पाव चमचा धना पावडर घालून घेऊया, अर्धा चमचा चिकन मसाला घालून घेऊया, पाव चमचा हळद घालून घेऊया, मसाल्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहे, मसाला व्यवस्थित आपला वाफून झालेला आहे। तुम्हाला जितकं कालवणात पाणी ठेवायचं आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे। मी इथे साधारण 1 तांबे पाणी घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। कालवणाला उकळी आली की आपल्याला तळलेले वडे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे। उकळी व्यवस्थित आलेली आहे, आता वडे घालून घेऊया। मी इथे थोडेसे वडे बाजूला काढत आहे। नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात हे वडे, नक्की घरी ट्राय करा। 10 मिनिटांसाठी हे कालवण शिजायला ठेवूया। कालवण आपलं इथं तयार झालेलं आहे। थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेऊया। मस्त असं वाफ वड्याचं कालवण तयार झालेलं आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।